हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. ग्रीव नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु के नहीं सुर नर मुनि जन साधुओं संतों सर्वसदी नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैवंदनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशुंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्दल. उज्ज्वल हिरंबर हरदमं बेपरवा अथाह वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धिदाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूजे आद गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समरथ जीवन जी कामन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीस. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीस. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बांधी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे चोभा जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाकार कबीर देव कबीर साहेब कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे हे अमृत ज्ञान ऐकण्यासाठी उपस्थित झाला आहात. परमेश्वर कोण आहे
कसा आहे, तो कुठे राहतो आणि तो कसा प्राप्त होतो, हा जीव कुठून आला होता, त्याचा उद्देश काय आहे इथे जगण्याचा, मृत्यू का होत असतो, जन्म का होत असतो. आम्ही आजीवन आपल्या परिवाराच्या पोषणासाठी आपलं एखादं घर महाल बांधण्यासाठी इतक्या तळमळीने झटत असतो. त्याचं आपल्याला किती अट्रॅक्शन वाटत असतं, किती आपुलकी असते. आणि एका क्षणात मृत्यू होतो. हाहाकार माजतो. परिवाराचे सदस्य कितीही प्रिय असो, ताबडतोब सोडून निघून जातो. हे कसं जीवन आहे. आपण ह्याला कंटाळत नाही आहोत. आपण थकलो नाही आहोत ह्या जन्म आणि मृत्यूला. कारण की आपल्याला ज्ञान प्राप्त नाही झालं की ह्या जन्म आणि मृत्यूच्या ह्या दीर्घ रोगालाही काही पर्याय आहे. ह्यापासून सुटका होऊ शकते. आणि ज्या अज्ञानींनी मोक्षाची परिभाषा सांगितली ती पूर्णपणे सत्याच्या विरुद्ध होती. काय म्हणायचे? काही जण हे म्हणतात की जन्म आणि मृत्यू तर होतच राहणार, त्याला काही पर्याय नाही. हे तर युनिव्हर्सल आहे, सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्याला हे मानतात. आणि ह्यात काहीच बदल होऊ शकत नाही. काही जण मोक्षाची ही परिभाषा खूपच वेगळी आणि सुपिरियर सांगायचे. ते काय म्हणायचे की आत्म्याचं ब्रह्मामध्ये विलीन होणं, ज्याला ब्रह्मलीन म्हणायचे, हा पूर्ण मोक्ष आहे. आणि काही जण हे म्हणायचे की परमात्मा जो आहे, परमात्मा केवळ प्रकाश आहे. हे तर विधान राहिलं जोपर्यंत परमात्मा कबीरजी कलियुगात आपलं ज्ञान देण्यासाठी आले नव्हते. त्यानंतर परमात्म्याने स्वतः येऊन आपल्या अमृतवाणीत यथार्थ अध्यात्म मार्ग आणि यथार्थ भक्तिविधी सांगितले आणि आपल्या निजस्थानाचं ज्ञान सांगितलं. आम्ही कुठं राहत होतो, आपण कोण आहोत, कुठून आलो होतो, आपण ह्या जन्म आणि मृत्यूचे कष्ट का सोसतो आहोत. आपण अशा लोकात राहत आहोत जिथे कोणताच जीव स्थायी नाहीये. इथले राजा नाशवंत, प्रजा नाशवंत होणारच होती. इथले भगवान नाशवंत, मग जीव, अन्य प्राण्यांचे मग काय अस्तित्व. तर ह्या परमेश्वराने जोवर हे आपलं निजस्थान सतलोक सचखंड नव्हतं सांगितलं आणि त्याच्याशी काही महापुरुषांना परिचित केलं नव्हतं, तोवर आपण केवळ ब्रह्मलाच अंतिम, ब्रह्मप्राप्तीलाच अंतिम उपलब्धी मानायचो. आणि त्या आपण जास्त करून आपल्या विष्णूजी आणि शंकर भगवानाला, विष्णू भगवानजींना आपण सर्वे सर्वा मानायचो. सर्वेश्वर, महेश्वर, अजर अमर आहेत, ह्यांचे कोणी माता पिता नाहीत. केवळ ब्रह्माजींना नाशवंत असल्याचे सांगायचे हे आपले नकली धर्मगुरू. विष्णूजी आणि शंकरजी यांना अजर अमर, मृत्युंजय, कालंजय, सर्वेश्वर, महेश्वर म्हणायचे. परमात्म्याच्या ज्ञानाला ऐकून एक नकली पंथ चालू झाला, राधास्वामी. आणि त्या राधास्वामी पंथवाल्यांनी, जे राधास्वामी पंथाचे प्रवर्तक मानले जातात, सांगितले जातात श्री शिवदयालजी,
पन्ना गल्ली आग्रावाले, त्यांनी परमात्म्याची डेफिनेशन कशी सांगितली? मूर्खांना देखील हसू येईल त्या परमधन्याची सांगितलेली डेफिनेशन जर तुम्हाला सांगितली, दाखवली तर. आणि त्या अज्ञानींच्या पाठीमागे करोडोंच्या संख्येने भोळे आत्मे लागले त्याला परमसंत मानून, कारण की त्यांनी आधीपेक्षा काही वेगळं ज्ञान सांगितलं अध्यात्माचं. त्यांनी काय सांगितलं की सतलोक आहे, वर 4 लोक. कबीर परमात्म्याचा एक शब्द आहे, करने नो दीदार महल में प्यारा है. हे वाचून आपल्या अज्ञानाच्या आधारावर त्याला डिफाईन केलं, त्याचं भाषांतर केलं. त्यातलं वाचून यांनी काय सांगितलं की एक सतलोक आहे, मग अलख लोक आहे, नंतर अगमलोक आहे, मग अकह अनामी लोक आहे. त्यानंतर मग त्याच्या अनुयायांनी काय भर घातली की सतलोक आहे, अलख लोक आहे, अगम लोक आहे, अनामी लोक आहे आणि त्याच्यावर संपूर्ण राधास्वामी लोक आहे. म्हणजे अजून 5वा बनवला यांनी आपल्या अज्ञानामुळे. आणि श्री शिवदयालजींना ते राधास्वामी म्हणू लागले, कारण की श्री शिवदयालजींच्या धर्मपत्नीचं नाव नारायणी देवी होतं. तिला प्रेमाने लोक, इतर श्रद्धाळू राधाजी म्हणायचे आणि शिवदयालजींना श्रीकृष्ण मानायचे. म्हणून श्री शिवदयालजींना राधास्वामी म्हणू लागले. जसं कोणी उमास्वामी म्हणतो, उमास्वामी, उमाचा स्वामी कोण? भगवान शंकर. उमास्वामी जे आहेत, उमास्वामी म्हणण्याचा अर्थ हा आहे की श्री शंकरजींना संबोधित करत आहे ती व्यक्ती जी उमास्वामी म्हणत आहे, म्हणजे उमेचा पती. राधास्वामी हा राधेचा पती श्री शिवदयालजी होते. आता श्री शिवदयालजी काय होते? श्री शिवदयालजींकडे कोणते आध्यात्मिक ज्ञान होते आणि काय त्यांचा भक्तिविधी होता? पुण्यात्म्यांनो, दासाला रडायला येतं काही वेळा की अशा मूर्ख व्यक्तींच्या मागे आणि अशी सुशिक्षित लोक फसलेली आहेत, कारण की त्यांनी ह्या राधास्वामीला, शिवदयालजींना परमधनी आणि मोठा पोहोचलेला मानलं की अध्यात्म मार्गात हा खूप मोठ्या स्थानी पोहोचला. आणि ह्या कारणाने त्यांनी काहीही ऑब्जेक्शन नाही घेतलं, कारण की जसा डॉक्टर असतो, आता डॉक्टरचं शिक्षण वेगळं आहे, इंजिनिअरिंगचं शिक्षण वेगळं आहे. आता इंजिनियर भले चीफ इंजिनियर झाला, तो रोगी होतो आणि कुठे त्याला बोर्ड दिसतो डॉक्टर, तेव्हा त्याच्याकडे जातो आणि त्यांनी छान पदवी लावून ठेवली, MBBS MD आणि अमुक आणि सर्जन. मग तर काय सांगणार? आता तो चीफ इंजिनियर ह्याला डॉक्टर समजून तिथे जातो, जी कोणती टॅबलेट तो देतो ती खातो, बरं वाटेल न वाटेल हे त्याचं नशीब आहे. जर हा डॉक्टर असेल तर बरं वाटेल, डॉक्टर नसेल तर त्या चीफ इंजिनियरला काही असं भासणार नाही की हा काही डॉक्टर नाही, कारण की त्याचं शिक्षण मेडिसिनच्या बाबतीत अननोन आहे, अनभिज्ञ आहे. अगदी अशाच प्रकारे ह्या ग्रुपमध्ये जशा हायली एज्युकेटेड व्यक्ती पण आहेत, जशा IAS IPS, कर्नल, मिलिटरीमधले कर्नल, लेफ्टनंट, तहसीलदार, SDM, जज. आता यांनी हे शिक्षण वेगळं घेतलं आहे आणि हे अध्यात्म शिक्षण वेगळं आहे, भिन्न आहे. ह्यांनी ह्या राधास्वामी पंथाच्या प्रवर्तकाला, श्री शिवदयालजीला
एक महापुरुष आणि साक्षात्कारी संत मानून समर्पण केलेलं आहे. त्यांनी जे ज्ञान सांगितलं ते योग्य असेल, कारण की हे ह्याच मार्गातले व्यक्ती आहेत. आता पुण्यात्म्यांनो, डॉक्टरच्या समीकरणाला, डॉक्टरच्या मेडिसिनला डॉक्टरच सांगू शकेल की ते ह्या रोगासाठी आहे की नाही आहे. आणि दुसरी ओळख त्याची असते की ज्या रोगासाठी मेडिसिन असतं ते कुठल्या ना कुठल्या पुस्तकात देखील लिहिलेलं असतं. तर जेव्हा एक व्यक्ती सांगते की ह्या रोगावर ही टॅब्लेट असू शकते, दुसरा म्हणतो की नाही ही असते, तेव्हा ह्यामध्ये निर्णय केला जातो की त्यात कोणता क्षार आहे आणि ह्या रोगावर कोणता क्षार गुणकारी ठरेल. तेव्हा डॉक्टरच त्याची खुणगाठ पटवून देतात आणि तरीही नाही खात्री, विश्वास वाटला तर त्या पुस्तकातून मेल केला जातो की बघा हे मेडिसिन आहे आणि त्याचे हे गुणधर्म आहेत, तेव्हा निर्णय होतो. तेव्हा अगदी अशाच प्रकारे हा दास सुद्धा एक आध्यात्मिक टीचर आहे. आणि जेवढेही धर्मगुरू आहेत हे सर्व आध्यात्मिक टीचर वर्तमानातले आहेत म्हणवतात. कोणी सद्गुरू म्हणवतात, कोणी मंडलेश्वर झाला आहे, कोणी आचार्य, कोणी शंकराचार्य, हे सारे आध्यात्मिक गुरु आहेत. आता जी व्यक्ती आपल्या सिलॅबसशी परिचित नाहीये, सिलॅबस म्हणजे पाठ्यक्रमाशी, तर ती शिक्षक नाहीये. भले त्याला भोळे विद्यार्थी अध्यापक आणि टीचर म्हणत असोत, जर त्याला आपल्या सिलॅबसची ओळख नसेल तर तो टीचर नाहीये. तेव्हा जितकेही आपले धर्मगुरू झाले आहेत, विशेष करून हिंदू धर्माशी आपली चांगली ओळख आहे, आणि जितकेही आजवर ऋषी महर्षी झाले आहेत, इन्क्लुडिंग ब्रह्मा विष्णू महेश, ज्यांची आपण भगवान समजून पूजा करत होतो, ह्यांनाही अध्यात्म मार्ग, यथार्थ अध्यात्म मार्गाची माहिती नाही. केवळ ते महापुरुष सोडून ज्यांना परमात्मा स्वतः येऊन भेटले होते, त्यांना आपल्या यथार्थ स्थानी सचखंड सतलोकात घेऊन गेले होते आणि त्या आपल्याशी परिचित करून त्यांना परत सोडलं होतं. ते महापुरुष कोण कोण आहेत? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेब, नानक देव साहेबजी, जे शीख धर्माचे प्रवर्तक मानले जातात, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेखडा आणि जिल्हा आता बागपूर झाला आहे, पूर्वी मेरठ होता, उत्तर प्रदेशवाले, आदरणीय स्वामी रामानंदजी, काशीवाले, बनारसवाले. ह्या महापुरुषांना परमात्मा प्रत्यक्ष भेटले. जसं परमेश्वराचं विधान आहे, वेदांमध्ये प्रमाण आहे की तो परमात्मा सचखंडात राहतो, वरच्या लोकात, तेजोमय लोकात राहतो. तिथे एका खूप मोठ्या महालात, एका खूप मोठ्या सिंहासनावर आणि मुकुटासहित विराजमान आहे. जसा राजा विराजमान असतो आपल्या तख्तावर, आपल्या सिंहासनावर, वर छत्र आहे त्या मालकाच्या डोक्यावर. परमात्मा मानव सदृश्य आहे, नर आकार आहे. तो तिथून गती करून येतो, तिथून चालत येतो, सशरीर येतात भगवान आणि चांगल्या आत्म्यांना भेटतात, दृढ भक्तांना भेटतात. वेद प्रमाणित करत आहेत की परमात्मा अशा लीला करतो. आणि पुण्यात्म्यांनो, जगातली कोणतीही व्यक्ती अशी नाहीये जी वेदांना, श्रीमद भगवद्गीतेला असं म्हणेल की हे व्यर्थ आहेत, ह्यातलं ज्ञान बरोबर नाहीये. आणि विशेष करून आपल्या हिंदू धर्मामध्ये तर हे शिरोधार्य आहेतच आहेत. तर पुण्यात्म्यांनो, आधी तर आपल्याला ही ओळख झाली पाहिजे की हू इज गॉड, कोण आहे परमात्मा.
आणि कसा आहे, कुठे राहतो, परमात्म्याची आवश्यकता का आहे, त्याला मिळवण्यासाठी राजांनी राज्यांचा त्याग केला आणि ऋषी महर्षींनी आजीवन आपली साधना करत करत शरीर झिजवली. तर कसा आहे तो भगवान, कसं आहे ते स्थान ज्यासाठी इतके त्रास सहन करावे लागले आणि करत आहोत, अजूनही आपण ते करतो आहोत. तेव्हा ह्यासाठी तो मग कशामुळे भेटतो? जेव्हा तुमच्या ह्या सगळ्या शंकांचं निरसन होईल, सर्व कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील, तेव्हाच तर तुम्ही भक्त व्हाल. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 53 मध्ये सांगितलंय की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी वेगवेगळ्या प्रकारे भ्रमित करणाऱ्या वचनांपासून उडून एका अध्यात्म ज्ञानावर स्थिर होईल, परमात्म ज्ञानावर स्थिर होईल, तेव्हाच तर तू योगी होशील. गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 53 मध्ये सांगितलंय की, आता बघा थोडं तुम्हाला ओळख करून देतो. ही आहे श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आणि जयदयाल गोयंदका यांचे अनुवादक आहेत. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. ह्याच्या अध्याय नंबर 2च्या आणि श्लोक नंबर 53 मध्ये काय लिहिलंय की, भ्रमित वचने ऐकल्यामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचल स्थिर होईल, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. आता गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 46 मध्ये काय सांगितले की, अर्जुन, ज्या प्रकारे खूप मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीची आस्था छोट्या जलाशयात राहते, म्हणजे खूप मोठा तलाव मिळाल्यानंतर, पूर्वी जेव्हा श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान सांगितलं गेलं होतं, त्यावेळी संपूर्ण जगात सर्व मानव ह्या सरोवरांच्या काठाजवळच राहत असायचे, तलावांच्या काठाजवळ राहत होते, त्यातूनच प्यायचे, त्यानेच न्हाणं धुणं करायचे. स्वच्छ पाणी असायचं, पाऊस खूप पडायचा, झाडं खूपच जास्त असायची आणि झाडांवर पाऊस पडून मूळौषधींसोबत पाणी एकत्र व्हायचं. औषधी झाडांवर पाऊस पडल्यामुळे ते पाणी खूपच चांगलं, निर्मळ आणि निरोगी असायचं. ते एखाद्या तलाव, सरोवर, तळ्याचं रूप धारण करायचं आणि सर्व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, जो कोणी तिथे वसलाय, जर छोट्या जलाशयाजवळ वसला असेल तर त्याच्यासाठी तो जलाशय हा त्याचा जीवनदाता आहे, त्याच्या आश्रयाने तो जगत आहे. आणि त्या छोट्या सरोवरामध्ये, छोट्या जलाशयामध्ये, छोट्या तलावामध्ये एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर त्यातलं पाणी आटून जातं. मग त्यावर आश्रित व्यक्ती दुःखी होतात, त्यांचे अगदी हाल होतात आणि ते विनाशाला प्राप्त होतात. असं त्यावर अवलंबून व्यक्तीलाही माहीत असतं की जर पाऊस नाही पडला एखाद्या वर्षी तर दुष्काळ पडतो आणि दुष्काळात शेकडो, हजारो, लाखोंच्या संख्येने प्राणी मरायचे. आता गीता अध्याय नंबर 2चा श्लोक नंबर 46 काय सांगत आहे, काय सांगू इच्छित आहे की, त्या व्यक्तींना जे त्या छोट्या जलाशयावर अवलंबून आहेत आणि त्यांना कुठे आसपास समजलं की खूप मोठं तळ आहे, सरोवर आहे आणि ज्यामध्ये 10 वर्ष पाऊस नाही पडला तरीही त्यातलं पाणी संपणार नाही, तर ती व्यक्ती लगेच तो छोटा जलाशय सोडत आणि ते सरोवर त्या तळ्याच्या किनाऱ्याजवळ जाते, जाणं पसंत करेल, लगेच निघून जाईल. आता यांना काय सांगायची इच्छा आहे की श्रीमद भगवद्गीता आपल्याला एक निर्णायक ज्ञान देत आहेत. हे पवित्र सद्ग्रंथ हे सांगू इच्छितात त्यामध्ये की तुम्ही ज्या भगवानांवर आश्रित आहात, श्री विष्णूजी, श्री शंकर भगवानजी, हे इतर देवी देवता
काही माता आणि सटवाईवर. आता ही माता सटवाईविषयी आहे ती खूपच खालच्या स्तरावरची गोष्ट होईल. हे 3 देवता मानले जातात: श्री ब्रह्माजी रजगुण, श्री विष्णूजी सद्गुण, श्री शिवजी तमगुण. जो ह्यांच्यापर्यंत आश्रित आहे, मग त्यांची काय स्थिती आहे, ते किती सुखी आहेत, किती सुरक्षित आहेत. आणि ह्यांच्याहून वर ज्यांची बुद्धी पोहोचली आहे, आपल्याला जे जास्त सुपिरियर मानायचे ते म्हणायचे आम्ही ब्रह्मपूजा करतो, आम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा नाही करत. मग ब्रह्म काय स्थिती आहे, ब्रह्म काय आहे, ब्रह्म कोण आहे, कशाला ब्रह्म म्हणतात? ह्या ब्रह्मच्या वर परमात्मा व्यतिरिक्त, कबीर भगवाना व्यतिरिक्त आजपर्यंत आपल्याला सांगायला कोणीही आलेलं नव्हतं. आणि परमात्माजीकडून मिळालेल्या ज्ञानाच्या आधाराने हे नकली संत, हे नकली पंथ, राधास्वामीवाल्यांनी सगळी नक्कल करून आणि खोट्याने त्यांचं आपल्या स्तरावरचं जे त्याला परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानालाही गुंतागुंतीचं बनवलं आपल्या चुकीच्या अनुभवामुळे. तर ह्या साऱ्या गुंतागुंतीच्या अध्यात्मज्ञानाला पुन्हा सेट करण्यासाठी या दासाला पाठवलाय कबीर भगवानाने, त्या परम अक्षर पुरुषाने. आणि त्याविषयी परमात्म्याने कबीर साहेबांनी सांगितलंय की नौमन सूत उड़ जिया, ये ऋषि रहे जखमार, और सतगुरु ऐसा सुलझा दे, उड़ जाना दूजी बार. तर आता अध्यात्मज्ञान असं उघडलंय दासाने कबीर परमात्म्याच्या कृपेने, त्यांच्याद्वारे दिलेली बुद्धी आणि त्यांच्याद्वारे मिळालेल्या सूक्ष्म वेदाच्या ज्ञानाने. आता ह्या कलियुगात अध्यात्म मार्ग कोणी गुंतागुंतीचा करू शकणार नाही. भक्ती कोणी करा किंवा नका करू. आणि भक्ती करणार, कारण की भक्ती करताच तर आपण वेगळे होत गेलो. पूर्वी आपण हिंदू बनलो, मग ख्रिश्चन बनलो, मग मुसलमान बनलो, मग शीख बनलो. आपण भगवानासाठी वेगळे होत चाललो आहोत. आता राधास्वामी बनले, कोणी निरंकारी बनले. तर हे आपण का झालो? कारण की परमात्म्यासाठी डिवाईड झालो आपण. आता पुन्हा एक होऊ. जेव्हा ज्ञान एक झालेलं असेल, भगवान एकच समोर येईल, आपण पुन्हा एकत्र येऊ. आपण मानव आहोत. जीव आपली जात आहे. मानव धर्म आपला हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन कोणताही धर्म नाहीये वेगळा. हे एक दिवस तुमच्या हृदयात नीट जागा बनेल याची सत्यतेसोबत. एकतर फॉर्मॅलिटी असते, सत्यतेसोबत तुम्ही ह्याचा स्वीकार कराल की आपण वेगळे नाही आहोत, आपण इथले रहिवासी नाही, आपण सतलोकात राहणारे. आता जो प्रसंग चालू आहे, गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 46 मध्ये सांगितलंय की छोट्या जलाशयावर अवलंबून कोणी व्यक्ती आहे आणि त्याला खूप मोठा जलाशय म्हणजे तळ प्राप्त झालंय, तेव्हा तो छोटा जलाशय मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयाचं जे प्रयोजन उरतं, ठीक अशाच प्रकारे त्या परमात्म ज्ञान मिळाल्यानंतर, ते परमात्म ज्ञान मिळाल्यानंतर त्या परमक्षर ब्रह्मच्या परिपूर्ण मार्गाच्या, त्या अध्यात्म मार्गाच्या प्राप्तीनंतर ह्या छोट्या भगवानांवर, इतर भगवानांवर जशी श्रद्धा असेल, अशी श्रद्धा असेल जशी छोट्या जलाशयावर असते मोठा जलाशय मिळाल्यानंतर. आता कशी? जसा कोणी छोट्या तलावावर आश्रित असायचा, त्यातलं चांगलं पाणी असायचं, स्वच्छ पाणी असायचं, शुद्ध पाणी असायचं, आणि त्याने आपलं जीवननिर्वाह करायचं, पण ते पुरेसं नव्हतं, सफिशियंट नव्हतं. ते त्याला माहीत होतं एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर हाल होऊन परिवारासकट नष्ट होऊ. पण ते पाणी खराब नव्हतं, मात्र पुरेसं नव्हतं. आणि जेव्हा तो तलाव सापडतो तेव्हा ते पाणी त्याहूनही शुद्ध असतंच, तसंच आहे आणि पुरेसं आहे. पण त्या छोट्या जलाशयाला सोडून लगेच त्या दुसऱ्या मोठ्या जलाशयावर ती व्यक्ती आश्रित राहते. तेव्हा ह्याच प्रकारे जेव्हा आपल्याला त्या परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सत्यपुरुषाची माहिती होईल आणि त्याचा महिमा समजेल की त्या परमात्म्याची भक्ती आणि त्याला शरण गेल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होतील, आणि ह्या ज्या ज्या भगवानांवर आपण अवलंबून आहोत त्यांची काय स्थिती आहे, तेव्हा म्हणतात की तुमची श्रद्धा मग ह्यांच्यावर तितकीच राहील जशी
मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयावर उरते. तो छोटा जलाशय वाईट नाही वाटत, पण तो सफिशियंट नाही आहे. त्यामुळे त्याचा त्याग करणे हे त्याला योग्य वाटतं. ठीक अशाच प्रकारे ह्या अध्यात्म मार्गाला गीताध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 46 मध्ये समजावण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 2 मधला हा बघा, गीता अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर हा 46. सर्व प्रकारांनी परिपूर्ण जलाशयाच्या प्राप्तीनंतर छोट्या जलाशयाचे मनुष्यासाठी जे प्रयोजन असतं, आता यांची बुद्धी तर ब्रह्मपर्यंत होती. हे अनुवादक आहेत. हा सांगतो की ब्रह्मला असतं, ब्रह्मला तत्वाने जाणून घेणाऱ्या ब्राह्मणांचंही समस्त वेदांमध्ये तितकंच प्रयोजन असतं. आता वेदांमध्ये नाही आहे. आता अनुवाद करणं जमलं नाही. यांना अक्कल नव्हती की हे वेद, हे ज्ञान कोण सांगत आहे, यांना हे माहीत नव्हतं आजपर्यंत. याचा हा अर्थ होतो की जेव्हा परमात्मा जसं छोट्या जलाशयावर अवलंबून व्यक्तीला सगळ्या बाबतीत परिपूर्ण जलाशय म्हणजे कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट खूप मोठा मिळतो, तेव्हा त्याचं तेवढंच प्रयोजन असतं. जसा यांनी तर ब्रह्म लिहिलाय, तो परमक्षर ब्रह्म आहे. त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीनंतर, त्या ज्ञानानंतर ह्या छोट्या देवतांमध्ये जशी आस्था जीवाचं प्रयोजन राहतं तसंच राहतं, जसं मोठा जलाशय मिळाल्यानंतर छोट्या जलाशयाचं राहतं. आता पुण्यात्म्यांनो, सर्वात आधी आपल्याला हे पाहावं लागेल की परमात्म्याला कसं ओळखायचं. आता ओळखीचं काही, आपल्याला देवाची ओळख, परमात्मा आपण ऐकलं कोणाकडून? आपल्या धर्मगुरूंकडून. आपले धर्मगुरू काय सांगायचे की आम्ही वेदांमधलं ज्ञान देतो, आम्ही श्रीमद भगवद्गीतेतलं तुम्हाला सांगत आहोत, आम्ही पुराणातलं ज्ञान तुम्हाला देत आहोत. तेव्हा आजपर्यंत आपण हिंदू धर्मात जन्मलेले प्राणी आपल्या ह्या सद्ग्रंथांना सत्य मानत आलो आहोत की आपले धर्मगुरू पुराणातलं, गीतेतलं आणि वेदातलं, पवित्र सद्ग्रंथातलं ह्यातलंच ज्ञान सांगत आले आहेत. त्यावेळी आपण शिक्षित नव्हतो, आपले पूर्वज शिक्षित नव्हते. शिक्षण प्राप्त करण्याचा केवळ एका वर्णाला अधिकार होता, ब्राह्मणांना. आणि समाजाने त्या ब्राह्मणांना ही सूट दिली होती की तुम्ही ह्या वेदांना, सद्ग्रंथांना जाणून घ्या आणि मग समजल्यावर आम्हाला सांगा. मग आम्ही ह्यात जे मार्गदर्शन केलं आहे आम्हाला समजावून सांगा. आम्ही मग त्याचप्रमाणे आपला जीवन निर्वाह करू आणि त्याचप्रमाणे आम्ही ही परमात्म्याची भक्ती करू. आणि त्यासाठी यांना फ्री सोडलं की आम्ही तुम्हाला दक्षिणा देत राहू, तुम्ही तुमचा निर्वाह देखील करा त्यातून आणि सद्ग्रंथांना खूप बारकाईने जाणून घ्या आणि मग आम्हाला सांगा. ते टीचर होते, टीचर बनवले गेले. आता त्या धर्मगुरूंना जे ज्ञान समजलं ते सुद्धा तुम्हाला मिळालं. तुम्हाला काय सांगितलं गेलंय? ब्रह्मा विष्णू महेश हे सर्वेश्वर, त्यांचे कोणी माता पिता नाहीत, त्यांचे जन्ममृत्यू नाही होत, ते सर्वेश्वर आहेत. आणि काहींनी काय सांगितलं की ब्रह्म सुप्रीम पॉवर आहे, ब्रह्म. आता पुण्यात्म्यांनो, ही तर पोरांची व्याख्या होती, अजाण मुलांची दंतकथा, लोकवेद, सांगोवांगी अज्ञानाने भरलेलं हे सगळं. आता आधी तर तुम्हाला दाखवतो ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचा जन्ममृत्यू होतो, त्यांना माता पिता आहेत. विशेषतः हिंदू धर्म कम्प्लिटली ह्या दोन देवतांवर अवलंबून आहे, श्री विष्णूजी आणि श्री शंकरजी. त्यानंतर मग जसं आपल्याला ज्ञान मिळत गेलं, वाहवत गेलं, कोणी हनुमानाची पूजा करतोय, कोणी शेरावालीला पूजत आहे आणि काली मातेच्या कुठे लागला आहे पूजेमध्ये. आणि मग अजून खालच्या स्तरावर आलो आपण
की आपण कुठे 4 विटा लावल्या त्यावर डोकं ठेवायला लागलो, किंवा कुठे मंदिर मशीद गुरुद्वार बांधून दिले, परमात्मा शोधायला लागलो. पण मुख्य रूपाने हिंदू धर्माचे लोक श्रद्धाळू श्री विष्णूजी आणि श्री शंकरजींना सुप्रीम मानून पूजा करायचे. आणि आम्हाला हे सांगितलं गेले की यांचे कोणी माता पिता नाही आहेत. केवळ ब्रह्माजींच्या मृत्यूविषयी तेवढे सांगत असत. वय निर्धारित होतं की 100 वर्षांचं आयुष्य होतं, मग आपोआप जन्म होतो. आणि हे तिन्ही देवता स्वयंभू आहेत अशी निरर्थक माहिती सांगितली आपल्याला. आता आमचे सद्ग्रंथ काय सांगतात, त्यांचे आत्मचरित्र काय सांगते, त्यांचा इतिहास काय सांगतो, ज्या सद्ग्रंथांना आपण खरं मानत होतो. बघा, श्रीमद देवी भागवत 3रा स्कंद, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. हे बघा, याचे हे सचित्र मोठा टाईप, केवळ हिंदी. संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिम्मनलाल गोस्वामी. आणि हे इथून प्रकाशित आहे, मुद्रित आणि प्रकाशित आहे गीता प्रेस गोरखपूरहून. गीता भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान, गीता प्रेस गोरखपूर. ह्याच्या 123व्या पानावर घेऊन जातो तुम्हाला. अगदी दोन मिनिटात सगळी गोष्ट समजून येईल. 123 पानावर हा 3रा स्कंद. भगवान विष्णू आपली माता दुर्गा हिच्या महिम्याची स्तुती करताना म्हणतात, तू शुद्ध स्वरूप आहेस. हा सगळा संसार तुझ्यातूनच उद्भाषित होत आहे. मी ब्रह्मा आणि शंकर आम्ही सारे तुझ्या कृपेनेच विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू. आमचा तर जन्म आणि मृत्यू होत असतो. केवळ तूच नित्य आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा की दुर्गेला प्रकृती देखील म्हणतात. ज्यावेळी दास तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेत हे सिद्ध करेल की ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती दुर्गेपासून झाली आहे आणि गीतेमध्ये सांगितलं आहे, त्यावेळी प्रकृती शब्द तुमच्या उपयोगाला येईल की प्रकृती दुर्गेला म्हणतात. गीतेमध्ये 2 प्रकृती सांगितल्या आहेत. एक तर जड, जसे हे अग्नी, वायू, हवा वगैरे, आणि एक चेतन ही दुर्गा प्रकृती आहे. तेव्हा ह्यासाठी म्हणतात की तुम्हीच प्रकृती आहात. आणि मग भगवान शंकर काय म्हणतात बघा. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यामुळेच प्रकट झाले आहेत, त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा देखील तुझेच बालक झाले, मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझे संतान नाही झालो? अर्थात मला ही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसारात सृष्टी करण्यात तू मोठी चतुर आहेस. ह्या जगाच्या सृष्टी, स्थिती आणि संहारात तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. त्याच तिन्ही गुणांमुळे उत्पन्न आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार आपल्या कार्यात तत्पर असतो. आता पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र पुराणाच्या काही ओळींनी 4-5 कॉन्सेप्ट्स क्लिअर केले आहेत. नंबर 1, ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्ममृत्यू होतो, हे अविनाशी नाहीत. दुसरं हे केलं की दुर्गा प्रकृतीला म्हणतात. तिसरं हे झाले की प्रकृती दुर्गा यांची आई आहे. आणि चौथं हे झालं की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी. आणि 5वं हे झालं की हे भगवान फक्त वर्क डन देऊ शकतात. जसं ज्याचं कर्म आहे त्यामध्ये हे काहीही परिवर्तन नाही करू शकत. हे यातून सिद्ध झालं. आता हे सिद्ध झालं की ब्रह्मा विष्णू महेश नाशवंत आहेत. आता जो भगवान नाशवंत आहे आणि आपण त्यांची पूजा करतो, तर आपण सुद्धा नाशवंत आहोत, कारण की आपण तिथे जाऊ जिथे त्यांचा लोक आहे. ब्रह्माजींचा उपासक ब्रह्माजींच्या लोकात,
विष्णूजींचा उपासक विष्णूजींच्या लोकात, शिवजीचा उपासक शिवजींच्या लोकात. आणि हे भगवान नाशवंत आहेत आणि ह्यांचाही मृत्यू होईल, ह्यांचा लोक ही नष्ट होईल. मग आपण सुद्धा गेलो जन्ममृत्यूमध्ये. म्हणजे आपल्याला कंप्लीट मोक्ष नाही मिळाला, संपूर्ण मोक्ष नाही मिळाला. कोणता मोक्ष? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये सांगितलंय की हा वर मूळ आणि खाली 3 गुणरूपी शाखा असलेला संसाररूपी वृक्ष आहे. आणि जो संत ह्याच्या सगळ्या विभागांची भिन्न भिन्न फोड करून सांगेल तोच तत्वदर्शी संत आहे, वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे. परत सांगितलंय की त्यानंतर गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे, जेव्हा तत्वदर्शी संत भेटेल त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत फिरून कधीच संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सगळ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे, अर्थात ज्या परमेश्वरामुळे संसाररूपी वृक्षाच्या प्रवृत्तीचा विस्तार झाला आहे, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? गोरक्षनाथ काशीनाथ शेटे. आपण कुठून आलात? गणेशवाडी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती आणि इलेक्ट्रिक वायरमन मी खाजगी मोटरी भरत होतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 ऑगस्ट 2020. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? परिवार वारकरी संप्रदायामध्ये होते, आईवडील, आणि मी नाथ संप्रदायामध्ये होतो. मी नाथजी गुरु केले असल्या कारणानं नाथपंथी कार्य, नाथपंथी सेवा, गुरु अनुष्ठान करणे, गुरु अनुष्ठान महिन्याला करणे, कधी कधी महिन्यातून 2 अनुष्ठान करणे. अनुष्ठानाच्या पद्धतीमध्ये मी 3 दिवसाचं जर अनुष्ठान केलं तर 1 मुठीचा भात खाऊन मी तो अनुष्ठान करायचो. आणि 1 मुठीचा भात घ्यायचा, त्याचा तो शिजवायचा तांदूळ, आणि त्याचे 3 भाग करायचे, 1 अग्नीला, 1 गाईला आणि 1 मला, अशी ती वाटणी करून तो मी भात खाऊन अनुष्ठान केले. असे अनेक 23 वर्ष मी असे अनुष्ठान केले. नंतर नवनाथ पोथीची साधना वर्षातून 2-3 वेळेस त्याचे पारायण मी केले. त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गादेवीची पूजा केली, तिथं अनुष्ठान केले दुर्गेचे. श्रावण महिन्यामध्ये महिना पोथी वाचून तिथं नाथपंथी हवन करून असं मी नाथांचं कार्य केलं. आणि मला नंतर अग्निदीक्षा मिळाली नाथांची. अग्निदीक्षा मिळाल्यानंतर मी जे गरीब लोक होते नाथांचे भक्त, त्यांच्या घरी जाऊन नाथकार्य म्हणून, का ज्या घरी नाथांचं हवन केलं तर त्या घरचं दुःख दूर होतं असं नाथजी सांगायचे. आणि ह्या भावनेतून ज्या लोकांकडं ज्यांची इच्छा असेल नाथपंथी हवन करण्याची, ते कार्य करण्याचे, त्याच्याकडे मी आणि माझे गुरुबंधू असे आम्ही 2 जण तिथं जाऊन ते कार्य, गुरुकार्य म्हणून आम्ही फ्रीमध्ये, फुकटमध्ये ते नाथसेवा आम्ही करत असू. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण नाथसेवा करत होतात, नाथांची आपण भक्तिविधी करत होतात, आपले वयाचे 23 वर्षे आपण या साधनेत होतात आणि आपण कठोर अशी नाथपंथीय साधना करत होतात. तर मग आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामध्ये यावे, त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यावा, हे आपल्याला का जाणवलं आणि आपण त्यांच्या सेवेत किंवा त्यांच्या शरणात कसे आलात? मी नाथांकडे जातानाच माझा एक प्रश्न घेऊन गेलो होतो. मी 98मध्ये मला एक विकार जाडला. विकार असा होता की माझ्या जिभेला असा लाल चट्टा होता आणि त्या जीभ अशी ठणकत असायची. तर आमचे नगरचे गायकवाड डॉक्टर आहे दिल्ली गेटला, त्यांच्याकडे मी ट्रीटमेंटला जायचो. 2-3 महिने ट्रीटमेंट केल्यानंतर घरातले मी करता मनुष्य असल्या कारणानं मी एकटाच जायचो आणि मला ते ट्रीटमेंट द्यायचे, पण मला काही आराम पडत नसं. मग एक दिवस त्यांनी मला विचारलं की तुमच्यासोबत कोण आलं आहे? म्हटलं कोण नाही, मी एकटाच आहे. ते बोलले पुढच्या वेळेस घरातून कुणीतरी घेऊन या. म्हटलं का बरं? नाही, ते घेऊन या म्हणे.
आणि मग माझ्या मनाने शंका खाल्ली की माझ्या जिभेला काहीतरी मोठं दुखणं आहे. तेव्हाच डॉक्टर मला घरातले कोणीतरी बोलवतात आणि शक्यतो मला जिभेच्या कॅन्सरची भीती वाटायची. आणि मग मी घरात कोणालाच काही बोललो नाही आणि मला एक नाथपंथी म्हणजे सेवा करणारे मनुष्य भेटले आणि त्यांना मी माझी व्यथा सांगितली. तर ते बोलले की तू मढीला ये, माझे असे गुरु आहेत आणि त्यांची नामदीक्षा घे आणि ते तुला यातून पूर्ण बाहेर काढतील. आणि म्हणून मी 1998मध्ये नाथांच्या सेवेला जाऊन त्यांची गुरुदीक्षा घेतली आणि हे कार्य करायला सुरुवात केली. जेव्हा मला त्रास व्हायचा तेव्हा मी त्यांना, आता ते माझे जे गुरु होते नाथपंथी, त्यांनी 1982मध्ये समाधी घेतली आणि मी 98मध्ये त्यांची नामदीक्षा घेतली. तर ते कोणाच्या एका भक्ताच्या म्हणजे त्यांच्या शिष्यांच्या शरीरावर ते काय प्रवेश म्हणायचे, म्हणजे त्याला अंगात येणं म्हणू आपण. त्या शरीरावर येऊन ते इतरांशी कोणाचे काही प्रश्न ऐकून घ्यायचे आणि त्याचं उत्तर ते द्यायचे. तसंच मी माझा प्रश्न त्यांना कायम सांगत चालायचो की मला असा जिभेचा त्रास होतोय, ते माझं तेवढं काय आहे ते बघा. ते बोलायचे की नाही हे भोग आहेत, हे भोगून संपायचे आणि एक ना एक दिवस ते भोग दूर होणार आहेत, तुला काही होणार नाही, त्याची काळजी मी घेतो, तू भिवू नकोस, तू फक्त सेवेत राहा. आणि ह्या विश्वासावर माझी सेवा मी नाथांची करत राहिलो. असं अनेक वर्ष मी सेवा करत राहिल्यानंतर माझं एक मुलं मोठी होत चालली, त्यांचे शिक्षण वाढत चालली, खर्च वाढत चालला, माझंही दुखणं वाढत चाललं. मी डॉक्टरकडे जाऊ तर पैसा खूप लागेल आणि मला तर आराम पडत नसं, माझं दुखणं वाढत चाललं. आणि नंतर 2009मध्ये आमच्या एका मोठ्या मुलाची म्हणजे त्याला डिग्री मिळाली आणि माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याकारणानं शैक्षणिकचा खर्च मला पेलवायला जात नसं, कौटुंबिक परिस्थिती साधारण होती आणि नाथांचा आशीर्वाद आहे असं मी समजत होतो आणि मी मुलांच्या शिक्षणाला कुठेही खर्चात कमी पडलो नाही आणि ते करायचा मी प्रयत्न केला. आता मला इथं तरी महाराज यश देतील कुटुंबा प्रपंचामध्ये आणि इथं तो एक भाग हे ठेवून मी ते सेवेला आणखीन स्वतःला वाहून घेतलं. आता 2015मध्ये माझ्या त्या 15पर्यंत मुलाला नोकरी मिळाली नाही. नाथांना मी सांगितलं की त्या आदेशामध्ये की माझ्या मुलांच्या नोकरीचं काय आहे, तर ते बोलले की त्याच्या नशिबात नोकरी नाही आहे. आणि मी त्याच्या खूपच म्हणजे डिग्र्या घेतल्या, माझा पैसा खर्च झाला आणि माझे विकार पण ते दुखणं वाढत चाललं. 2015मध्ये मी असेच त्या आदेशामध्ये त्यांना सांगितलं की माझा हा विकार वाढत चालला, मला याचा खूप त्रास होतो आहे. तर ते बोलले की तू काळजी करू नको, ह्या वर्षभरामध्ये आम्ही हे नाहीसं करू आणि त्याची ही व्यथा तोपर्यंत तू भोग. परंतु मला 2016मध्ये त्याचा एवढा त्रास व्हायला लागला की माझं शरीरामध्ये पूर्ण मुंग्या यायला लागल्या, डोकं दुखायला लागलं, कान ठणकत आहेत, डोळे दुखत आहेत. मला 100% जाणवलं की माझा हा विकार वाढलेला आहे आणि मला कदाचित हा कॅन्सर असू शकतो. आणि मी बेचैन झालो. नंतर मी असा निर्णय घेतला की मला आत्महत्या करायची, कारण आत्महत्येशिवाय कारण पर्यायच नाही आहे. कारण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर लोक याला काहीतरी सांगतील आणि घरचे लोक सगळं जे आहे ते आपल्याकडे ते विकतील आणि माझा दवाखाना करतील. म्हणून ह्या भावनेतून फक्त मी एक विचार केला की नाही, आपल्याला मुलगी लग्नाला आलेली आहे, तिचं लग्न करू आणि मगच आत्महत्या करू. मग मुलीचं लग्न करायचं आहे, ते लग्न केलं, माझ्या वेदना वाढतच चालल्या. मग मुलाचं लग्न आलं, म्हटलं आता एवढं लग्न करू आणि आत्महत्या करू, कारण माझ्या वेदना खूपच वाढत चालल्या. माझ्या पूर्ण शरीरामध्ये अशी आग व्हायची आणि माझं मस्तक ठणकायला लागलं, जीभ ठणकायची, जीभ ठणकली माझे दात ठणकायचे, दात ठणकले की माझे कान ठणकायचे. मला जेवण गोड लागत नसं, पण मी घरात कोणालाच बोलत नव्हतो. घरात मी फ्रेश दिसायचो, कारण मी हे दुखणं कोणालाच घरात सांगितलं नव्हतं. आणि आता ह्या 2020मध्ये मला सहज हे लॉकडाऊन लागलं कोरोनामुळं आणि मी परमात्म्याकडं म्हणजे यूट्यूबमध्ये सहज मला परमात्म्याची एक सत्संग म्हणजे मला एक शेअरिंग दिसली आणि ती शेअरिंग मी ऐकली. शेअरिंग ऐकल्यानंतर मला ते विशेष वाटलं की कॅन्सरसारखं रुग्ण इथं लगेच नीट होत आहेत थोड्या दिवसामध्ये. आणि मग मी ती शेअरिंग ऐकायचा छंद जोडला, इतका छंद जोपासला की मी ती रोज शेअरिंग ऐकायचो, झोपताना ऐकायचो, दिवसभर ऐकायचो. कारण दुकानदारी लॉकडाऊन असल्याकारणानं थांबली होती, बंद होती आणि घरामध्ये पण खूपच वेळ होता. पण मी घरांच्यांना काही कळू देत नव्हतो, फक्त मी चोरून हे ऐकायचो आणि माझं मन इकडं परमात्म्याकडं असं खेचलं जायचं. आता मी तर 23 वर्ष नाथांची सेवा केली आहे, आता मी काय करू, इथं माझा प्रश्न सुटेल ही माझी अपेक्षा होती, म्हणजे मला विश्वास होता. आणि जर इकडं सोडू तर करायचं काय. नाही, मग मी एक निर्णय घेतला की मी मढीला नाथांकडे
आठवड्यातून एकदा जायचो. त्या लॉकडाऊनमध्ये पण पहाटेच जायचं. तिथं मी ठरवलं की पहाटेच जायचं, त्यांची सेवा करायची आणि त्यांना आपली व्यथा सांगायची. मग मी मढीत जायचो. गेलो जवळजवळ मी 4 महिने आठवड्यातून एकदा जायचो आणि तिथं सेवा करून माझी सेवा आटपली की मी सांगायचो, नाथजी मला एक असा मार्ग दिसला आहे, असा मार्ग माझ्या दुखण्याकरता सापडतो आहे. जर तुम्ही एवढे माझे 23 वर्ष झाले मी सेवा करतो आहे, माझ्या मार्गाचं उत्तर मला तुम्ही अजूनही दिलेलं नाही, मला तुम्ही दिसले पण नाही आहेत. गुरु म्हणून मी तुम्हाला मानलं आहे ना, तुम्ही समाधी घेतल्यानंतर मी आलो आहे, मला कबूल आहे, परंतु मला तुम्ही दिसले नाहीत ना, मला दृष्टांत नाही तुमचा. दुसऱ्याच्या शरीरावरून तुम्ही आदेश म्हणजे दुसऱ्याच्या शरीरावर येऊन तुम्ही सांगताय, त्याच्यावर भावविश्वास ठेवून मी आजपर्यंत जगलो नाही. माझी आज खरोखर जर मनापासूनची सेवा असेल तर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आणि मी त्यांना सांगायचो की मला तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, नाहीतर मी इकडं असा मला मार्ग दिसतो आहे परमात्म्याचा, मी तिकडे जाणार आहे. आणि हे मी सलग 4 महिने जाऊन त्यांना सांगायचो की मी जाणार आहे. आणि असं ठरून मला त्यांचं काय 4 महिने उत्तर मिळालं नाही. ऑगस्टपर्यंत त्यांची मी वाट बघितली उत्तर येण्याची आणि मी कदाचित त्यांनी मला ते उत्तर दिलंच नाही. आणि मी माझा निर्णय घेतला की मला आता परमात्म्याकडं जायचं आहे. आणि मग मी आश्रमामध्ये फोन केला. फोन लावल्यानंतर मला त्यांनी नगरच्या नामदान सेंटरचा पत्ता दिला आणि मी नामदान सेंटरवर जाऊन 8 ऑगस्टला नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की 98पासून आपल्याला जिभेचा आजार होता आणि ते दुखणं इतकं भयंकर होतं की तो जो त्रास आहे, त्या ज्या वेदना आहेत त्या पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये भिनल्या गेल्या होत्या. आपल्याला डोक्याचा त्रास होता, आपल्याला पूर्णपणे शरीरामध्ये मुंग्या येत होत्या आणि हे दुखणं वारंवार वाढतच होतं. आणि ते दुखणं कमी व्हावं म्हणून आपण नाथपंथीय गुरु केले होते आणि त्यांची सेवा करत होते, परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा आराम मिळाला नाही, जसं आपण सांगत आहात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांचे जे काही त्यांच्या भक्तांचे अनुयायांचे जे काही अनुभव आहेत ते तुम्ही ऐकले आणि तुम्हालासुद्धा विश्वास वाटला की आपलंसुद्धा दुखणं संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर कदाचित जाऊ शकतं, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपलं जे पूर्वीचं दुखणं आहे त्या दुखण्यात काही बदल किंवा फरक आढळला का? हो भगतजी, बंदीचेड सद्गुरू रामपालजी महाराजने माझ्यावर दया केली. ज्या दिवशी मी नामदीक्षा घेतली त्याच दिवशी माझा जिभेचा ठणक हा थांबला आणि जिभेला माझा असा लाल चट्टा होता डाव्या साईडला, तो चट्टा थोडा करून 8 दिवसामध्ये तो नाहीसा झाला. जे माझं त्या जिभेच्या ठणकापासून जे माझं डोकं दुखत होतं, दात दुखत होते, डोळे दुखत होते, नवे शरीरामध्ये अशी आग होत होती आणि ते सगळंच दुखणं माझं थोडं करून 1 महिना 1.5 महिन्यामध्ये माझं ते पूर्ण थांबलं आणि मी आता पूर्ण त्या दुखण्यातून अगदी फ्रेश आहे. मला कुठल्याही प्रकारचा त्या दुखण्याचा त्रास हा मला राहिलाच नाही. ही दया माझ्यावर परमात्म्याने केली. 23 वर्षे जे मी भोगलं ते मला इथं 2 महिन्यातच परमात्म्याने मला सुख दिलं. परमात्मा म्हणजे आपले सद्गुरू संत रामपालजी महाराज यांनी मला ते सुख दिलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जो 23 वर्षाचा जो त्रास होता हा फक्त संत रामपालजी महाराजांच्या 2 महिन्याच्या सतसाधनेमुळे हा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला. हे एक चमत्कारच आहे. ही अनुभूती तर आपल्याला मिळालीच, परंतु या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही पारंपरिक, शारीरिक, असे काही आर्थिक या स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का? हो बघाजी, मी तंबाखू खात होतो आणि वयाच्या 15 वर्षापासून मी तंबाखू खात होतो. ती तंबाखू नामदीक्षा घेतल्यापासून ती माझी त्याच दिवशी तंबाखू खाण्याची इच्छा माझी मिटली. का मी ते तंबाखू सोडण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले पण ती सुटतच नव्हती आणि ती तंबाखू माझी त्याच दिवशी सुटली आणि मी तंबाखू खायची बंद केली तिथपासून. आणि त्याच्यानंतर माझ्या कुटुंबानी, पूर्ण माझं कुटुंब 10 माणसाचं कुटुंब आहे, सगळेच माझ्या कुटुंबानी बंदीजोड सद्गुरू रामपालजी महाराजांच्या शरणी आलेलं आहे. सगळ्यांनी रामपाल महाराजांची नामदीक्षा घेतलेली आहे. आणि माझे जे बंधू आहेत दुसरे, त्यांनी पण ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्याच दिवसापासून त्यांची तंबाखू खाण्याची सुटलेली आहे. हीच कृपा माझी परमात्म्याने आमच्या दोघा भावावरती केलेली आहे आणि आम्ही व्यसनापासून दूर झालेलो आहोत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जे व्यसन होतं तंबाखू खाण्याचं, त्या व्यसनापासून आपण पूर्णपणे दूर गेलात. आपण तर गेलाच, त्याचप्रमाणे आपले बंधूसुद्धा त्या व्यसनापासून दूर गेलेत आणि आपण आज दोघं भाऊसुद्धा व्यसनमुक्त आहात. तर ही एक समाज कल्याण करण्याचं कार्य संत रामपालजी महाराज आज आपल्यापुढे करत आहात.
तर ह्या अनुषंगाने आपण जे आज जो समाज हा व्यसनाधीन झालेला आहे, जो काही समाज आज व्यसनाधीन झालेला आहे, त्या समाजाला, त्याचप्रमाणे जे काही दुःखी लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून जे झटत आहेत, झगडत आहेत, त्यांना जे वेदना होत आहेत, त्या सर्वांसाठी आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांना आपण काय उपदेश किंवा संदेश द्याल? हो भगतजी, सरकार पण व्यसनाधीन सुटण्याकरता, व्यसनाचे दूर होण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहे, परंतु ते काही सक्सेस होत नाही आहे. तर ज्यांना ज्यांना व्यसनं सोडायची सगळ्यांनी, मी विनंती करतो सगळ्यांना, सगळ्या अगदी समाजाला, महाराष्ट्रीयन लोकांना, माझ्या जुन्या नादबंधूंना, की तुम्ही इकडे या, जीवाचं कल्याण करून घ्या, व्यसन सोडा आणि परमात्म्याच्या सेवेत राहून स्वतःचं कल्याण करून घ्या. अहो, इथं आपल्याला मोक्षाचा मार्ग आहे. परमात्मा आपल्याला सर्वांनाच मोक्षात घेऊन जाणार आहेत, हे मात्र निश्चित खरं आहे. सर, असं तुम्ही का सांगू शकतात की संत रामपालजी महाराज हेच एक संत आहेत की जे व्यसनापासून समाजाला दूर करू शकतात? संत रामपालजी महाराज तंबाखू सोडण्याकरता आपल्या सत्संगातून ते नेहमी उपदेश करतात की तंबाखू किती वाईट आहे, तंबाखू खाणं किती गुन्हा आहे आणि तंबाखू खाणं हे किती महापाप आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं. आणि सद्गुरू रामपाल महाराजांची नामदीक्षा घेण्याच्या अगोदर त्यांची जी नियमावली आहे, तर त्या नियमावलीमध्ये पहिली अट तीच आहे, जे व्यसनं आहेत, जे व्यसनं असतील ती थांबावं लागतील, व्यसनं सोडून द्यावं लागतील, तरच ती नामदीक्षा मिळते. आणि एक नामदीक्षा घेण्याच्या म्हणजे आपल्याला जी उत्कंठा असते त्याच्या माध्यमातून आपण गुरुवर म्हणजे आपला तो विश्वास ठेवून आपण जर ते आत्मसात केली नामदीक्षा, तर निश्चित तंबाखू खाण्याची, इतर व्यसन करण्याची ही जी आपली बुद्धी असते ती नाही, म्हणजे व्यसन दूरच होतं, खाण्याची इच्छाच होत नाही आहे. हे तितकंच खरं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आज त्यांच्या सत्संगाद्वारे सांगत आहेत की व्यसन करणं हे किती चुकीची गोष्ट आहे आणि प्रत्येक मानवाने त्यापासून परावृत्त व्हायला हवे, जेणेकरून तो सद्मार्गाला लागू शकेल आणि सद्भक्ती करू शकेल. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? बंदेश्वर सद्गुरू रामपालजी महाराज यांचा सत्संग अनेक चॅनेलवरती आपल्याला बघायला मिळतो. त्या टी व्हीच्या खालच्या बाजूला नामदान तिथल्या आश्रमातले फोन नंबर येतात. त्या आश्रमामध्ये तो नंबर घेऊन आपण फोन करून आपल्याला ते पूर्ण नामदान सेंटर कुठे आहे, काय आहे, ती कशी माहिती आहे, ते आपल्याला तिथून पूर्ण माहिती देऊन आपल्याला सांगतात आणि आपण ती माहिती घेऊन आपण नामदान घेऊ शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे काही नंबर दिसत आहेत, मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरपैकी कुठल्याही एखाद्या नंबरवर जर साधकाने किंवा इच्छुक व्यक्तीने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तो व्यक्ती तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या ज्या गुरुमंत्रासाठी किंवा नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला त्या सेंटरवर, त्या नामदान स्थळावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? निःशुल्क सर, मोफत. कुठल्याही प्रकारचा चार्ज तिथे घेतला जात नाही. उलट नामदीक्षा घेतल्यानंतर भक्तिबोध, प्रसाद, अमृतजल हे आपल्याला आणि परमात्म्याचा फोटो आपल्याला ते फ्री दिला जातो. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.